नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, जिथे प्रत्येक डिशमध्ये भरपूर स्वाद असतो। आज आपण बनवणार आहोत तिखट, चवदार आणि स्वादिष्ट होममेड व्हेज शेजवान राईस। चला तर मग ही झकास रेसिपी कशी बनवायची ते पाहूया। सर्वप्रथम आपण शेला बासमती राईस घेतलेला आहे। तो 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि अर्धा ते 1 तास त्याला भिजत ठेवलेला आहे। आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात आपण अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल घालणार आहोत। आपलं पाणी उकळले आहे, त्यात आपण आता हे भिजवून ठेवलेले तांदूळ घालणार आहे। आपला हा भात 90% शिजलेला आहे। त्याचं पाणी निथळण्यासाठी भात संपूर्ण चाळणीत ओतायचा आणि गार करण्यासाठी ठेवायचा। गाजर, कोबी, फरसबी आणि शिमला मिरची ह्या चिरून घेणार आहे आपण आता। आपल्या भाज्या चिरून झालेल्या आहेत। आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट तयार करून झाली। आपण कढईत आता 2 चमचे तेल घालणार आहे। आपलं तेल तापलेलं आहे, आता त्यात मी आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट टाकणार आहे। आपण आता चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या टाकणार आहोत। कोबी, गाजर, शिमला मिरची आणि फरसबी। आपल्याला हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो किंवा नको असतील त्या काढू शकतो। आता कांद्याची पात पण बारीक चिरून घेतलेली आपण ती पण टाकणार आहोत। हे सगळं एकजीव करून घेणार आहे। आणि हे घरी बनवल्यामुळे आपल्याला माहिती आहे की ह्यामध्ये कोणते कोणते साहित्य वापरले आहे किंवा कसे आहे। आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजवून नाही घ्यायच्या, पण 5 मिनिटं वाफ आणणार आहोत सगळ्या भाज्यांना। आपण ह्यामध्ये घरी बनवलेली शेजवान चटणी टाकणार आहोत। भाजी शिजवण्यासाठी आपण 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आपल्या भाजीला आता वाफ आलेली आहे। आपण आता त्यात शिजवलेला भात घालणार आहे। आपण 2 चमचे सोया सॉस घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आपण आता हे सगळं मिक्स करणार आहोत। आपण ह्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर किंवा अजिनोमोटो ऍड करणार नाही। त्यामुळे हा शेजवान राईस लहान मुलांना पण खाण्यासाठी चांगला आहे। आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। 5 मिनिटात त्याला वाफ येईल आता आणि आपला भात तयार होईल। आपला शेजवान राईस तयार झाला आहे। तो शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर ही स्पायसी आणि चवदार रेसिपी आवडली असेल तर घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटलं। आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला हवी असलेली सर्व नवीन हेल्दी आणि चवदार रेसिपी मिळतील। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। बाय।